आज ना आमची मेस बंद होती आणि मेस बंद असल्यावर शक्यतो आम्हाला बाहेर जेवायला जावं लागत नाही, कारण आमचा एक ग्रुप आहे अखिल पुणे महाप्रसाद भंडारा संघटना. त्यावर ना जवळपास कुठं भंडारा असेल ना तर त्या ग्रुपवर मेसेज येतो. आणि नेमका आज मेस बंद होती आणि आमच्या हॉस्टेलच्या जवळच्याच मंदिरात भंडारा होता. आणि मग मित्रांना सोबत घेऊन आम्ही गेलो जेवायला. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला काही प्रॉब्लेम नाही हो, पण बाहेर 100-200 जरी खाल्लं तरी आमची नेटवर्थ डायरेक्ट 30-40% कमी होती. असं व्हायला नको की भंडाऱ्यात जेवायला गेलो आणि जेवण संपलं आणि बाहेर आलं तर चप्पल गायब. त्यामुळे एक चप्पल इकडे आणि दुसरी तिकडे सोडली. तिथल्या लोकांना वाटायला नको की हे पोरं फक्त जेवायलाच आले. त्यामुळे आधी व्यवस्थित देवाचं दर्शन घेतलं आणि 4 ज्ञानाचे शब्द कानावर पडतील म्हणून कीर्तनाला पण बसलो. आणि जसं कीर्तन संपलं तशी सगळी गर्दी जेवणाकडे तुटून पडली. एवढ्या गर्दीत मित्रामुळे मला लवकर ताट मिळालं. अर्धा गड तर जिंकला होता, आता फक्त अर्धा बाकी. मित्रांनी जेवण वगैरे घेतलं आणि जशी माझी बारी आली तसं त्यांनी सगळी टोपली खाली ठेवून दिली आणि काउंटर बंद केलं, कारण गर्दीच एवढी बेकार झाली होती. मग राजा हरिश्चंद्र सारख्या माझ्या मित्रांनी मला थोडं त्यांच्यातलं दिलं. काय पण म्हणा, पण भंडाऱ्यातलं जेवण एक नंबर असते. तुम्ही पण कधी भंडाऱ्यात जेवायला जाता का नाही तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रील तुमच्या त्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा की जो भंडाऱ्यात जेवायला जायला असतो. आणि जाता जाता तेवढं फॉलो करून जा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.